नमस्कार मंडळी. आजची रेसिपी आहे लाल भाजीची, ज्याच्यामध्ये आयरन भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते आणि विशेषतः म्हणजे ॲनिमियाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी ही फायदेशीर आहे. चला मग रेसिपी बघूया. ही मुलांना नक्की द्या. सगळ्यात आधी इथे मी आपली लाल भाजी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे. आता एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तेल घाला. त्यामध्ये घाला बारीक चिरलेला लसूण आणि लाल मिरची. लसूण जरा लाल झालं की त्यामध्ये आपला उभा चिरलेला कांदा घालूया. इथे मी 2 कांदे घेतलेले आहे. या भाजीमध्ये फार कमी साहित्य आहे आणि मसाले कुठलेच नाही. कांदा जरा परतून झाला आणि मऊ झाला की त्यामध्ये आपण आपली बारीक चिरलेली लाल भाजी घालूया. भाजी टाकताना तुम्हाला वाटत असेल की भाजी भरपूर आहे, पण मीठ घातलं की ही अगदी चिमून जाईल. भाजीला एकजीव करा आणि आता यामध्ये घाला चवीप्रमाणे मीठ. मीठ घातल्यावरती आपण याला झाकून ठेवूया, म्हणजे याला पाणी सुटेल आणि शिजेल सुद्धा. याला आपण पाणी आटतपर्यंत शिजवून घेऊया, जेणेकरून आपली भाजी सुकी होईल आणि चवीला सुद्धा छान होईल. तुम्ही बघू शकता भाजीमधलं पाणी जवळजवळ आटलेलं आहे. परत याला मी 2 मिनिटासाठी झाकून शिजवून घेते. 2 मिनिटांनंतर आपली भाजी झाली तयार. याला शिजायला फार कमी वेळ लागतो, त्यामुळे खायला उत्तम आणि पटापट होणारी. चला मग टिफिन पॅक करूया. तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर नक्की ट्राय करा, कारण हेल्दी आहे आणि टेस्टीसुद्धा. मुलंसुद्धा आवडीने खातील. चला मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.